बघून येतेस का? बघते. हरवलाय का? अगं हो, सापडतच नाहीये. अगं मग शोधताय का? मी कॉल करते ना. कॉल करतेस? अरे हो, लक्षातच आलं नाही. लाव कॉल लाव. लक्षातच आलं नाही. बरोबर आहे. ही आणखीन एक अतिशाणी. आता फोनवरती वाजला नाही म्हणजे झालं. लागला लागला. रिंग वाजते. अच्छा, सायलेंट वर ठेवलंयस का? काय माहिती गो, आठवत नाही काही. कदाचित गेला असेल चुकून सायलेंट वर. शक्ती, ऐक ना. मला असं वाटतं तू तिथे प्रत्यक्षात जाऊन बघ. हा, असं कॉल वगैरे लावण्यापेक्षा तू प्रत्यक्षात बघ ना, आहे का. आणि मोबाईल आहे तो, पाय थोडे फुटलेत त्याला, स्वतःहून जायला नाही का. जा आणि स्वतःहून बघ ना, पटकन सापडेल. बघते. श्रद्धा, तोपर्यंत तू या सगळ्या फाईल्स वरून नजर टाका. मी आलेच. बघून ये. या पायाळू जर्दाळूमुळे वाट लागली असती, पण ही असं का म्हणाली? हिने शक्ती शिवाला सोबत पाहिलं. हा, हिने शिवासोबत त्या मायावी शक्तीला पाहिलं असणार. दर तुला हवी तशी बनवल्या. कमी तिखट, शेव जास्त. धन्यवाद. बरं, तुला एवढी भूक लागली होती तर भेळ खायला का आलो आपण? हॉटेलात गेलो असतो ना. नाही नाही, नको. अरे एवढी भूक नाही लागली मला. तुमच्या त्या हॉटेलात आरसे असता पकडला गेलो असतो मी. मगाशी वस्त्राचा विषय अर्धवटच राहिला. शक्ती, आपल्याला ना फुल डाऊट आहे, वस्त्राला मारायला ना प्रिन्स निकारगेनेच माणसं पाठवली असणार. प्रिन्सने? कशावरून? हे बघ, आपल्या एरियामध्ये ना अशी सहसा मारामारी वगैरे होत नाही, आणि झाली तरी ती इथल्या इथल्या माणसांची आणि बारीक सारीक. आणि वस्ताऱ्याला मारायला जी माणसं आली होती ना, ती इथली नव्हती, बाहेरची होती. अगं, आपल्या माणसांना हात लावायची कोणाची काय हिंमत आहे? तुला आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? अरे हो, ते काल आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगणार होतास ना? तू म्हणत होतास की कोणीतरी एकच व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करू शकते. कोण आहे ती व्यक्ती? नाही म्हणजे मला नीट काही कळलं नाही ते. आपण प्रिन्स निकारगेबद्दल सांगणार होतो तुला. तुला माहिती आहे शक्ती, मागे आम्हाला घराबाहेर काढलं होतं, जप्ती आली होती आमच्या घरावर, इलिगल बांधकाम म्हणून आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं. आणि प्रिन्स निकारगे काय बोलला होता? हे सगळं त्याच्या विरोधकांनी केलंय, साफ खोटं आहे. आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी ना एकच कारण होतं. काय? आमच्या घरात ना शक्ती दैवी ऊर्जा आहे जी त्याला उलटून लावायची होती. काय? हा, आमच्या घरात अशी कुठली तरी एक दैवी ऊर्जा आहे जी आजपर्यंत आपल्याला माहित नव्हती. तुझ्या आईकडून कळली. हा, ते आई बोलली होती खरं. ते मला नीट आठवत नव्हतं. अगं, असं काय करते तू? आमच्या घरात असलेली जी दैवी ऊर्जा आहे ना, ती पुढे होणाऱ्या युद्धाचं मूळ आहे. ती वेगळी होता कामा नये, ती एकत्र राहिली तरच आपण पुढचं युद्ध जिंकू शकतो, अशी तुझी आई म्हणाली होती. विसरलीस का तू? नाही नाही, विसरले नव्हते रे, जरा आठवत नव्हतं मला. शक्ती, तू ठीक आहेस ना? म्हणजे काही टेन्शन बिन्शन नाही ना तुला? नाही रे, टेन्शन काहीच नाही. हो, पण शिवा, मला ना आईला भेटावं असं वाटतंय रे. कुठे भेटेल ती? कशी भेटेल? आता ते आपण कसं काय सांगणार? आत्मा लोकांचा काय असा ठराविक ठाव ठिकाणा पत्ता बित्ता नसतो ना. त्यांना वाटेल तेव्हा ते भेटतील आपल्याला, आणि कदाचित आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा भेटतील. अच्छा, म्हणजे ती मैत्री जिवंत नाहीये तर आत्मा बनून या दोघांना मदत करते. खात का ना तू? खा ना, भूक लागली ना? भूक मेली माझी. हा,
शक्ती, अगं शक्ती आहे. शक्ती, काय झालं? अशी अचानक कुठे निघाली? निकार्गेंच्या बंगल्यावर. तू घरी जा. अगं पण अचानक भेळ पण नाही संपवली तू. मला एक काम आठवलंय, मी निघते. शक्ती, काय झालं? तू काय लपवतेस का आपल्यापासून? अरे मी का कशाला काही लपवेन? अगं काम आठवलं तर मग तू एकटी का जाते? आपण आहे ना, आपण सोडतो ना तुला. नाही नाही नको. एक मिनिट. काय काय झालं? आपलं काही चुकलं का? शिवा, काही झालं नाहीये. मी जाईन माझी. तू हात सोड. शक्ती, 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 शक्ती. फोन का उचलत नाही? टाक मटाक सटाक. भद्रे कुठं आहेस तू? ताबडतोब गुहेत ये. भद्रे कुठं आहेस तू? ताबडतोब गुहेत ये. भद्रे. काय ग, मिळाला मोबाईल? नाही ग, पूर्ण रूम चेक केली पण नाही सापडला. असं कसं गायब होईल? तेच तर कळत नाहीये. मगाशी ना मी इथेच फोन ठेवला होता आणि काम करत इथे बसले होते. नंतर त्या खोलीतून मला कोणीतरी असल्याचा भास झाला. मी तिकडे गेले पण मी फोन नेला नव्हता हे नक्की. सगळं जरा विचित्रच वाटतंय. म्हणजे तुझा मोबाईल इथून गायब होणं, तू मला रस्त्यात बघूनही तडक इकडे निघून येणं,